हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण इयत्ता 7वी मधील 17वी कविता थेंब आज हा पाण्याचा आपण वाचणार आहोत. तर ह्या कवितेत कवयित्रीने पाण्याचे महत्त्व समजावून दिलेले आहेत आपल्याला. कविता, तर कवयित्रीचे नाव आहे सुनंदा भावसार. तर आपण कविता आता वाचणार आहोत. कसे पाण्याचे महत्त्व आपल्याला, म्हणजे पाण्याची काय जरूरत आहे, कसे सांभाळून ठेवायला पाहिजे, तर ते सांगितलेलं आहे. ते वाचूया. ऐका, वाचा, म्हणा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय हा आहे गाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय कसला आहे? गाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. पाण्याचा थेंब, आभाळातल्या पाण्याचा थेंब हा बहुमोलाचा आहे. त्याची किंमत करता येत नाही, मोल करता येत नाही. मोती बनुनी सरसर येती, वर्षे मधल्या सरी मधुनी. म्हणजे पावसाच्या सरीतून ते मोती बनून येतात खाली सरसर. पाणी मोती बनून येतं. माळ ओवते निसटून जाते, बावरते जणू परी कुणी. म्हणजे ती पावसाच्या सरी येतात, त्या असं वाटतं आपल्याला की माव ओवते, म्हणजे माळेसारखे ते येतात पण निसटून जातात, जशी परी बावरते. या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. या मोत्यांचा म्हणजे त्या पाण्याच्या थेंबांचा संचय कर, म्हणजे पाणी साठवून ठेव. प्रश्न तुझ्या रे जिण्याचा, प्रश्न तुमच्या जगण्याचा आहे. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील ह्या मोत्याने मातीमधुनी पिकती मोती. आभाळातील या पाण्याच्या थेंबाने, त्यामुळेच मातीमधून आपण मोती पिकवू शकतो. म्हणजे आपण शेती करतो आणि जे पीक येतं त्या शेताच्या पिकाला मोती म्हटलं आहे. आणि आभाळातील पाण्याच्या थेंबाला मोती म्हटलं आहे. निसर्ग जाणी मोल तयाचे, तुम्ही माणसे काम ग कोती. निसर्ग ह्या पाण्याच्या थेंबाचे मोल जाणत आहे, त्याला त्याची किंमत समजली आहे. मग तुम्ही का मागे राहतात? तुम्हाला का नाही समजत पाण्याचे महत्त्व? संचय करता तिजोरीतल्या खणखण त्या नाण्यांचा. तुम्ही तिजोरीत संचय करता, सांभाळून ठेवता. काय ठेवता सांभाळून? तर तुम्ही नाणी, पैशांची नाणी सांभाळून ठेवता. मग तुम्ही ते ठेवताना मग संचय खणखण त्या नाण्यांचा, मग तुम्ही ते ठेवता तसं तुम्ही पाणी पण साचवून ठेवा. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. कशास ऐसा वेडा चाळा, स्वतः होऊन ठणग्याचा. दृष्टिकोन तू बदलाता रे, निसर्गास ह्या बघण्याचा. निसर्गाकडे बघण्याचा तुझा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे आपला माणसांचा, तो आता तू बदल आणि पाणी साठव असं ते. तहानेसाठी सांग पुरे का, घोट तुला रे सोन्याचा. म्हणजे तुम्हाला जर तहान लागली तर तुम्हाला सोन्याचा घोट पुरेसा आहे का? सोनं पिऊन तहान भागणार का तुमची? त्यासाठी तुम्हाला पाणीच लागणार ना. आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. तर आभाळातील बहुमोलाचा थेंब हा त्याला खूप महत्त्व आहे आणि ते सांभाळून ठेवायचं आहे, असं आपल्याला या कवितेत सांगितलेलं आहे. तर कविता कशी वाटली? जर आवडली असेल तर माझा दुसरा एक व्हिडिओ, ह्याचा पार्ट 16वा काहीतरी, कुठचा तो कोळीन धडा हवा असेल तर तो बघा तुम्ही व्हिडिओ. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.